भविष्यात पाण्याची समस्या ही फार कठीण होणार आहे. त्यासाठी सरकारने आतापासूनच पावले उचलली. मग ते शेततळे असो की इंग्रजकालीन तलाव असो, ते उपसायला सरकारने सुरुवात केली. पण काही प्रायव्हेट संस्था, नाम फाउंडेशनसारख्या समोर येत आहेत. त्यामध्येच वारी फाउंडेशन आणि मगरपट्टा सिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने नाला, बंधारा खोलीकरण आणि रुंदीकरण तसेच धरणातील गाळ काढण्याचे शुभारंभ त्यांनी गायवाडी तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथे सुरुवात केलेली आहे. त्यावरील सर्व वृत्त. हे मिशन महाराष्ट्रातलं जे असलं, आपण जे काम करणार असतात त्यांना कुठेतरी माणसं हवेत आणि तो समाजसेवक व्हावा, असे जे ज्यांच्याकडे हे मिशन सोपवले गेलं असे कपिल भाऊ देवके, माजी उपसरपंच, बहुतेक आते सरपंच आहेत, माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, त्यानंतर योगेश बुंदे आहेत, वानखडे आहेत आणि गावातले लोक सुद्धा आहेत. हे मिशनच्या बाबतीत सर्वस्व माहिती करून घेऊ. हे कोणाकडून आलं, कोणी दिलं आणि हे किती दिवस चालणार आणि किती दिवसापासून चालू आहे. नमस्कार कपिल भाऊ. नमस्कार. तुम्ही हे जे मिशन चालवलं, हे कोणाचं मिशन आहे, कशा करताय, ते उद्दिष्ट काय आहे, त्यानंतर शेतकऱ्याला याचा फायदा काय आणि जलसाठ्यावर जे काम करत आहेत, हे जलसाठ्याचं काम आता आपण कुठपर्यंत करणार आहे, यावर जर आपण थोडंसं लोकांना माहिती करून दिली तर फार चांगलं. सर्वप्रथम मी गन्नागा फन्ना चॅनलचे संचालक आमचे गणेश भाऊ साखरे यांचे आभार मानतो की त्यांनी या कामाची दखल घेतली आणि हे काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज ते आमच्या सोबत प्रयत्न करत आहे. आज ही जी संकल्पना आहे मिशन 500 कोटी जलसाठा, ही डॉक्टर उज्ज्वल चव्हाण सर यांची संकल्पना आहे. त्यांच्यासोबत श्रीकांत सर, निंबाळकर सर हे यांच्या सोबतीने त्यांनी हे कार्य चालू केलेले आहे. आज जो पाणी साठा कमी होत चालला त्यावर आपण काहीतरी वैयक्तिकरित्या काम केलं पाहिजे, या उद्देशानं हे काम चालू आहे. यामध्ये आपल्याला लोकसहभागातून म्हणजे जेसीबीला लागणारे जे पैसे आहेत त्यातले अर्धे पैसे मिशन देते आणि अर्धा सहभाग जो आहे तो लोकसहभागातून असतो. या अशा पद्धतीने हे काम चालू केलं गेलं आहे. त्याच्यासाठी आपण सर्वप्रथम गायवाडी गावाची निवड केली. इथं हा इंग्रजकालीन एक तलाव आहे. हा याच्यातनं गाळ उपसून बरेचसे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकला. म्हणजे हा जो गाळ आहे, हा सुपीक गाळ आज आपल्या शेतात आला तर त्याचाही फायदा शेतकऱ्यांना होऊन राहिला आणि इथे जो आपला जलसाठा वाढेल याच्यामुळं जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढेल आणि हे पाणी आपल्याला उपयोगी पण पडू शकते. या उद्देशाने हे काम सगळं चालू आहे. तुम्ही म्हणता की बा म्हणजे जेसीबीचे अर्धे पैसे, आता जेसीबीचे अर्धे पैसे कोण देईल? जेसीबीचे अर्धे पैसे मिशन 500च्या माध्यमातून मगरपट्टा आणि वारी फाउंडेशन यांच्या सहकार्याने आम्हाला भेटणार आहे. आपल्या म्हणजे जेसीबी चालकांना भेटणार आहे आणि अर्धे पैसे हे आपल्या कास्तकाराला द्यायचे आहेत. पण आता हा जलसाठा जे तलाव आहे हे तुम्ही उपसताना याच्यामध्ये कास्तकार कसे काय पैसे देईल? कास्तकाराच्या जवळून आपण एक नॉमिनल आपल्याला ज्या हिशोबाने ग्रामपंचायतकडे ती पूर्ण जबाबदारी सोपवली आणि ग्रामपंचायत जे काम करून राहिले ते योगेश भाऊ बुंदे यांच्या माध्यमातून आपण त्या आपल्याला लागणारा जो खर्च आहे तो आपण ग्रामपंचायत जवळून घेऊन राहिलो. हे किती दिवसापासून काम चालू आहे इथं? जवळपास आता इथे आपण 300 तास काम करून चुकलोय ना. म्हणजे 15 किती तारखेपासून आहे? 16 तारखेला आपण 15 तारखेला आपण कामाचा शुभारंभ केला. आता जवळपास 1 महिना झाला आपल्या इथे काम चालू आहे. आता यावर्षी गायवाडी घ्यावं, पण गावाने जर तुम्हाला अजून मागणी केली तर मग बाकीचे गावं वंचित राहतील ना? नाही, आता कसं आहे, प्रत्येक कामाची एक मर्यादा असते. तर त्या हिशोबानं त्यांची जी प्रोसिजर आहे की त्यांना ते गाव पहिले तिथून एक ठराव देणे आणि त्या गावातल्या लोकांकडून ते मान्य करून घेणे आणि त्याच्यानंतर तो ठराव मिशन 500 कडून मान्य करून. यामध्ये ग्रामपंचायत व्यतिरिक्त जर तुम्ही समजा लोकांनी तुम्हाला बोलावलं, तुम्ही तिथे जासाल का? लोकांनी बोलवलं तर तिथे जाता येईल, म्हणजे मिशन आपलं तिथे पण राबवता येईल. पण त्याच्याकरता कमीत कमी 400 तास तिथे काम उपलब्ध असलं पाहिजे आणि त्या गावाची मागणी असली पाहिजे. शेतकऱ्यांनी मिळून जर तुम्हाला 400 तास दिले तर तुम्ही ग्रामपंचायत वगळून जाऊ शकता का? याच्यात म्हणजे शेतकऱ्यांसाठीच हे कार्य आहे, पण ग्रामपंचायतचा सहभाग याच्यासाठी आवश्यक आहे की तिथे मध्यस्थी करणारा एक कोणती तरी संस्था असली पाहिजे. त्याच्यात काही ग्रामपंचायत पैसे देते अशातला भाग नाहीये, शेतकरीच पैसे देऊन राहिले. पण त्याच्यात मध्यस्थी करताना ग्रामपंचायतला विश्वासात घेणं हे ग्रामीण भागात गरजेचं आहे. आणि 400 तास हे जे आहे जिथं जिथं शेतकऱ्यांच्या निगडीत काम आहे
आणि पाण्याच्या निगडीत काम आहे. जिथे हे काम आवश्यक आहे तिथे आपण काम 100% देऊ शकतो. ही राजकारणी असल्यामुळे त्यांनाही ग्रामपंचायतचा सहभाग असावा असा त्यांच्या मनातला प्रश्न आहे. कारण त्यांची दर्यापूर तालुक्यात येणाऱ्या काळात सहकार क्षेत्रात त्यांचं प्राबल्य असल्यामुळे त्यांना पुढे पंचायत झाली नाही पाहिजे म्हणून ते तिथे फिरकी घेत आहेत. आपण जाऊ योगेश भाऊ बुंदे जे गावातले प्रतिष्ठित नागरिक आहेत. नमस्कार. नमस्कार. काय उद्दिष्ट काय तुम्हाला जे तुमचा मिशनचा जो उद्दिष्ट होता तो साध्य झाला काय? हो हो, आमच्या गावाचा तलाव गाळा निघाला आणि गावात शेतकऱ्याचा पण फायदा झाला त्याच्यापासून. म्हणजे शेतकऱ्याचा फायदा झाला, गावाचा फायदा झाला. मग आता हे पैसे ग्रामपंचायत देते का? नाही नाही नाही, शेतकरी देत आहे. आम्ही ग्रामपंचायत सहकार्य करून त्यांना शेतकऱ्याला एकी करून शेतकऱ्याजवळून घेत आहे आम्ही पैसे. गावातल्या प्रतिक्रिया काय आल्या? नाही, गावातल्या प्रतिक्रिया असा राजकीय विषय नाही आहे इथं. शेताचा जिथं पाणी साचते तिथं गाळ चालला आणि गावाच्या तलावात पाणी थांबलं तर इकडे हे वाढणार आहे, पाणी लेवल लेवल वाढणार आहे. म्हणजे हे मिशन जे यांनी इथे आयोजित केलं याचे फायदे खूप आहेत आणि अशा संस्था यांची प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात हे काम करावं अशी अपेक्षा बाळगतो. गन्ना गफांना युट्यूब चॅनल प्रस्तुत करा गणेश पाटील साखरे, माऊली दांडे. धन्यवाद.